नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेक उत्तम शुभाशीर्वाद बालदोस्तांनो, पालकांनाही नमस्कार. ज्या भगिनी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनाही नमस्कार. आजच्या सुंदर दिवसाच्या नेहमीप्रमाणेच खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर येणाऱ्या दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज 11 नोव्हेंबर 2020ला मी या ठिकाणी आपणाबरोबर हितगुज साधणार आहोत. बालदोस्तांनो, विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी दशेमध्ये असताना सर्वात महत्त्वाचा असा हा प्रश्न असतो परीक्षा जवळ आल्यानंतर, परीक्षेच्या अगोदर किंवा बऱ्याचदा विद्यार्थी मला असे विचारतात की अभ्यास कसा करावा. बऱ्याच जणांचे विविध प्रश्न राहतात. या संबंधीची आपण आता चर्चा करणार आहोत. साधारणपणे वर्ग 7वी ते 12वी किंवा वर्ग 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या छोट्याशा 20 मिनिटाच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. एकंदरीत आतापर्यंत काही हजार विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर, त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट झाल्यानंतर, आय हॅव लॉट ऑफ एक्सपिरियन्स ऑफ दी टीचिंग फील्ड, ऑफ दी एज्युकेशन फील्ड, दी कन्व्हर्सेशन विथ दी स्टुडंट. यांच्याबरोबरच्या संभाषणातून काही ठोकताळे मात्र निश्चित झाले, ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मित्रांनो, असाध्य ते साध्य करणे सायास अभ्यास तुका म्हणे. जे तुम्हाला असाध्य आहे ते साध्य करण्यासाठी आपल्याला सायास म्हणजे प्रयत्न करावा लागेल. त्या प्रयत्नालाच जगद्गुरु संत तुकोबाराय अभ्यास असं म्हणतात. आता होतं काय की शालेय स्तरावरती साधारणतः ग्रामीण भागातून तेवढी काही अभ्यासाबद्दलची अजून किंवा आतापर्यंतही तितकी काही जागृती आली नाही जितकी शहरांमध्ये असते. शहरांमध्ये क्लासेस राहतात, आई वडील बऱ्याच ठिकाणी सुशिक्षित असतात नसते त्या ठिकाणी आई वडील किंवा आई दोघांपैकी एक जण दररोज संध्याकाळी त्या मुलांचा अभ्यास घेतात. म्हणजे त्या शाळा त्यांना होमवर्क देतात आणि तो होमवर्क दर दिवशी तो पूर्ण करून आणायचा असतो. म्हणून आई किंवा वडील त्या मुलांचा किंवा मुलींचा म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतात. आपल्याकडे ग्रामीण भागातून तसं होत नाही. परीक्षा जवळ आल्यानंतर मग विद्यार्थी विचारतात की अभ्यास कसा करावा, याची चर्चा आज आपण करणार आहे. आणि मग त्यासाठीचे मूलभूत प्रश्न जे मुलांबरोबर चर्चा करून मला सापडलेले, तर ते प्रश्न असे. पहिला प्रश्न, अभ्यास म्हणजे नेमकं काय? तर अभ्यास म्हणजे काय बालदोस्तांनो, की एखादी गोष्ट वारंवार करणे. साधं डोक्यावरची केस आहे, आता मला सध्या राहिले नाही, परंतु भांग पाडतात तुम्ही, दररोज तुम्ही अशा पद्धतीने भांग पाडतात. त्या साईडला हे निर्जीव असलेले केस सुद्धा त्याच साईडला जातात. किंवा साधं तुम्ही गावाच्या बाहेर जर आपण रस्ता बघितला असेल, शेतातून जात असताना जर पडीक वाट असेल आणि त्यातून जर एखादी पायवाट असेल, तर त्या पायवाटेने सतत लोक जाऊन काय होतं की सगळीकडे गवत उगवतं, परंतु त्या पायवाटेच्या ठिकाणी गवत उगवत नाही. त्याला म्हणतात अभ्यास, सराव. म्हणजे अभ्यासाचा दुसरा अर्थ असतो सराव. आता हा सराव करत असताना काही जणांना एकदा वाचल्यानंतर लक्षात राहतं, काही जणांना दोनदा वाचावं लागतं. कदाचित हा वाचण्याचा प्रकार जास्त असेल. आपली सध्याची परिस्थिती किंवा शिक्षण पद्धती कशी, घोका आणि ओका, आणि म्हणून या शिक्षण पद्धतीमध्ये तुम्हाला काय आलं याच्यापेक्षा तुम्ही किती लिहू शकता याला महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे सध्याच्या या परिस्थितीमध्ये मी तर असं सांगेन की समजून उमजून घेतला एखादा विषय आणि मग तो जर वाचला 1-2 वेळेस, तर तो आपल्याला निश्चित त्या प्रश्नांची उत्तर लक्षात राहते. आता अभ्यास म्हणजे नेमकं काय? तर अभ्यासाचा दुसरा अर्थ होतो सराव, रियाज. मोठमोठे गायक आहेत, दररोज ते अभ्यास करतात. मग कशाचा अभ्यास करतात? रियाज करतात. ताल सूर लयाचा रियाज करतात. त्या पद्धतीने ते गाऊन बघतात. त्याला म्हणायचा अभ्यास. आता शालेय स्तरावरती जीवनामध्ये अभ्यास म्हणजे काय आहे की एकदा लिहिल्याने काही तुम्हाला पाठ होणार नाही, एकदा लिहिल्याने तुम्हाला एखादं उत्तर पाठ होणार नाही. पाठ करा असं मी म्हणत नाही, परंतु लक्षात ठेवण्यासाठी वारंवार एखाद्या व्यक्तीला तुम्ही एकदाच बघितलं आणि त्यानंतर त्या व्यक्तीचा 10 वर्ष विषयच निघाला नाही. कुठेतरी लग्नामध्ये तुमची भेट झाली, तुम्ही 2 मिनिटं त्याच्याशी बोलले, त्यानंतर 10-15 वर्ष निघून गेले, तुमची त्याची भेट नाही, फोन नाही, काहीच नाही. तो व्यक्ती तुम्हाला पुन्हा कधीतरी अचानक दिसला तर आपल्याला आठवेल का कोण आहे हा म्हणून? तर आठवणार नाही. तर त्या पद्धतीने जर मध्ये त्याच्याबरोबर बोलणं झालं, 1-2 वर्षांनी कुठेतरी गाठभेट झाली, तर मग त्याचा चेहरा लक्षात राहतो, त्याच्या बोलण्याची लकब लक्षात राहते, मग आपण त्याला ओळखू शकतो. अभ्यासाचंही तसंच. आणि म्हणून बालदोस्तांनो, अभ्यास करत असताना एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, जे मी केलेलं आहे, जे मी वाचलेलं आहे, जे मी लिहिलेलं आहे, जे गणित मी सोडून पाहिले ते वारंवार सोडून बघणं, 15 दिवसांनी महिन्याने त्याला रिव्हिजन करणं, त्याला म्हणायचं अभ्यास.
एकदम सोपी व्याख्या अभ्यासाची. म्हणजे एकदा तुम्ही धडा वाचल्यानंतर जर तुम्ही तितके ब्रिलियंट असाल की हा धडा एकदा वाचला की तुम्हाला लक्षात बसला, नो डाऊट तशा पद्धतीचे ब्रिलियंट विद्यार्थी आहेत. परंतु सर्वसाधारण विद्यार्थ्यांनी जर असा तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल तर तो धडा एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा वाचा. काही जणांना वाचूनही लक्षात राहत नाही, मग ते लिहून काढतात. एकदा लिहूनही लक्षात राहत नाही, काही जण 10-10, 20-20 वेळेस लिहून काढतात. त्याला म्हणायचा अभ्यास. आलं लक्षात? याप्रमाणे या अभ्यासाच्या छोट्या छोट्या टिप्स आहेत. आता मग अभ्यास करत असताना अभ्यासाची ही सगळी संकल्पना कळाली की वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळा टाइम आपल्याला लागतो. काही विषय आपल्याला एकदम इझी किंवा आपल्या आवडीचे असतात. काही जणांना इतिहास आवडतो, काही जणांना मराठी आवडते, तर काही जणांना मराठीतल्या कविता आवडतात, काही जणांना मराठीतले धडे आवडतात. काहींना असं वाटतं की आपल्याला गणित सोपं जाते, मग त्याला गणित आवडते. काही जणांना भूमिती विषय आवडतो. जिची तिची आवड वेगळी राहते, परंतु शालेय स्तरावरती आपल्याला 5-6 विषय घेऊन पुढे जायचं आहे. काही जणांना विज्ञानामध्ये रुची असते आणि म्हणून मग रुची कधी निर्माण होते समजून घेतली तर. कुठलाही नवीन पदार्थ, कोणताही नवीन पदार्थ समजा तुमच्या ताटामध्ये वाढला तर मग तो ताटामध्ये वाढला तुम्ही खाणार आहेत का? तर आपण तो पदार्थ खाणार नाही. जो की एखाद्या पदार्थाबद्दल तुम्ही ऐकलो सुद्धा नाही, तो पदार्थ बघितलाच नाही आयुष्यामध्ये कधीच, आणि एखाद्या पाहुण्याच्या घरी तुम्ही जेवायला गेले. आता जेवायला गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तो पदार्थ वाढला, तुम्ही डायरेक्ट तो पदार्थ खाणार नाही. तुम्ही काय करणार आहे, पंक्तीमध्ये आजूबाजूला कोण बसले, ते कशा पद्धतीने तो पदार्थ खाताय ते अगोदर तुम्ही बघून घेणार. बरोबर आहे. आता विचार करा, साधा अभ्यास म्हणजे काय याच्यामध्ये मित्रांनो, समजा अमावस्येचा किर्र अंधार, डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसणार. अशा अंधारामध्ये समजा शिक्षक या नात्याने मी तुमच्या हातामध्ये एखादी वस्तू दिली, म्हणलं बाळ हे घे आणि खा. मी नाव नाही सांगितलं काय. आता तुम्ही बघितलं आपल्या हातावरती वस्तू दिलेली ना आपल्याला खायला सांगितलेली, तुम्ही डायरेक्ट खाताल का? तर खाणार नाही खाणार. कारण काय की हे पंच ज्ञानेंद्रिय आपल्याला जे दिलेले, 5th सेन्स आपल्याला जे दिलेले, या सेन्समधून आपल्याला कळतं की हा पदार्थ खायचा आहे किंवा नाही. काय करणार आहेत आपण? तर आपण सुरुवातीला तो डोळ्याने बघणार, दिसतोय का? नाही. हातावर ठेवल्यानंतर स्पर्श ज्ञान बघणार, स्पर्शाने ओळखू येतो का? आपण त्याला चापून बघणार आहे की हा खायचा पदार्थ आहे. त्याने कळणार, मग आपण काय करणार आहे, नाकाजवळ नेऊन त्या पदार्थाचा वास घेणार आहे. त्याने लक्षात येणार, कानाजवळ घेऊन त्याला आपण हलवून बघणार आहे. चालेल, म्हणजे डोळ्याने पाहणार 1, स्पर्श ज्ञान 2, नाकाने वास घेणार 3, कानाने हलवून बघणार 4, त्याच्यातूनही कळणार तर मग जिभेच्या शेंड्याने तुम्ही एकदा त्याची चव घेणार आहात 5. आता हे 5 पदार्थ म्हणजे 5 प्रकारे ज्यावेळेस तुम्ही करता, या 5तून जर 5पैकी एकाचं जरी उत्तर यस आलं तर तेव्हा त्यावेळेस तुम्ही तो पदार्थ खाणार. मग यालाच म्हणतात अभ्यास. आता कशा पद्धतीने मग अभ्यास? तर मित्रांनो असं आहे की भाकरी आपण लहानपणी पाहिलेली, भाकरी आपण खाल्लेली, तिचा आकार माहिती, डोळ्याने आपण ती बघितलेली, तिची चव माहिती, तिचे स्मेल माहिती म्हणजे वास माहिती आहे, थापताना तिचा आवाज कसा येतो तो माहिती आहे, हातात धरल्यानंतर स्पर्श केल्यानंतर भाकरी ताजी आहे, शिळी आहे हे आपल्याला लगेच कळतं. डोळ्याला लगेच कळतं तिला बुरा आलेला आहे की नाही, वास घेऊन आपल्याला लगेच कळतं की भाकरी ताजी आहे की नाही. म्हणजे याचा तुमचा अभ्यास झाला म्हणजे सराव झालेला आहे. आणि म्हणून मग तुम्हाला ज्यावेळेस अंधारामध्ये जर कोणी भाकरीचा तुकडा जरी दिला तर स्पर्शाने बरोबर कळतं की भाकरी हे खायला काही हरकत नाही, तरी परंतु अंधारामध्ये तुम्ही तिचा वास घेऊन पाहणार ही भाकरी शिळी आहे का ताजी आहे का बुरा आलेला आहे. याला म्हणतात अभ्यास. मला सांगा, एखादा विषय तुम्हाला शिकवलाच नाही, त्या विषयाचा तो धडा तुम्ही वाचलाच नाही, त्याचं काही तुम्हाला ज्ञानच नाही, त्याचं नाव सुद्धा माहिती नाही त्या धड्याचं, त्याच्यातले तुम्हाला प्रश्न जर विचारले तर ते तुम्ही सांगू शकताल का? त्याचे उत्तर तुम्हाला लिहिता येतील का? ते येणार नाही. आणि म्हणून अभ्यासाची ही प्रक्रिया, आपल्याला अभ्यास म्हणजे काय, पहिला जो प्रश्न आपण चर्चा करत आहोत, तर या म्हणजे कायचंच उत्तर अशा पद्धतीने आहे की बाबा हो, वारंवार करणे त्याला म्हणायचा अभ्यास. आता शिक्षकांनी शिकवल्यानंतर, सन्माननीय गुरुजन वर्गाने शिकवल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना समजतं असं नाहीये. सर्वांना एकसारखं समजेल का? नाही. निसर्गाने, या प्रकृतीने आपल्याला सगळ्यांना वेगवेगळी बुद्धिमत्ता दिलेली, ती आपल्याला शार्प करायची. मग ती शार्प कधी होणार आहे? अभ्यासाने होणार. आणि आज सतत करण्याची प्रक्रिया राहते.
आणि मग समजा शिक्षकांनी विषय समजावून सांगितला ना, आपण जर त्याच्यावरती घरी जाऊन रिव्हिजनच केली नाही, अभ्यासच केला नाही, त्याच्याकडे बघितलंच नाही, तर तो डायरेक्ट परीक्षेत आपल्याला आठवेल का? तर आठवणार नाही. आणि म्हणून जे आपल्या मेंदूला सुद्धा एखादी गोष्ट एकदा सांगितली नाही, त्याला ती वारंवार सांगावी लागते. साधा लाकूड तोडा असेल, समजा त्यांनी कुऱ्हाड घेतली आणि त्यांनी लाकड तोडायला सुरुवात केली, महिनाभर त्या कुऱ्हाडीला त्यांनी धारच लावली नाही, 1 महिन्यानंतर तो वेगाने लाकडं तोडू शकेल का? तर तोडू शकणार नाही. आपल्या मेंदूचंही तसं आहे, तशा पद्धतीने मेंदूला धार लावेल. एकच वार मारून लाकूड तुटलं जातं का? नाही. एकदा वाचून लक्षात राहतं का आपल्या? नाही. मग 2दा वाचा, 3दा वाचा. आपली कॅपॅसिटी ओळखा की मला कितीदा वाचल्यानंतर माझ्या लक्षात राहत. हे एकदा तुमच्या लक्षात आलं की मग बालदोस्तांना तुम्हाला अभ्यासाची टेक्निक किंवा ट्रिक समजून जाईल. त्याला म्हणायचा अभ्यास. एकदा तुम्हाला गणित समजावून सांगितलं, एकदा तुम्हाला विषय समजावून सांगितला, म्हणजे हे काही नाही, या ड्रमातून उचललं पाणी दुसऱ्या ड्रमामध्ये टाकलं असं थोडीच आहे. आमच्या मेंदूतून काढलं तुमच्या मेंदूमध्ये ओतलं, तसं नाहीये. तसं जर असतं तर शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस याची गरजच भासली नसते. तर मग मित्रांनो, वारंवार त्या गोष्टी कराव्या लागतात. शिक्षकांनी समजावून सांगितल्यानंतर सुद्धा घरी जाऊन तुम्हाला तो स्वतःहून त्याला स्वयं अध्ययन करावं लागतं, वाचावं लागतं, लिहावं लागतं. काय सांगितलंय ते तुम्हाला आठवावं लागेल. त्याला म्हणायचा अभ्यास. असाध्य ते साध्य करणे सायास अभ्यास तुकामध्ये. तुका म्हणजे जे तुम्हाला असाध्य आहे ते तुम्हाला माहिती नाहीये, जे तुम्हाला साध्य करायचे तुम्हाला ते आलं पाहिजे. त्याच्यासाठी सायास म्हणजे प्रयास, प्रयास म्हणजे प्रयत्न, वारंवार सराव करायचा आहे आणि तेव्हा ते प्राप्त होणार. म्हणजे साधं आपण जर बघितलं तर समजा एखादा व्यायाम करतो, त्याच्या नुसतं व्यायामाचे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची बॉडी बनेल का? रामदेव बाबा टीव्हीवरती योग करायला लागले, फसाफस वास घ्यायला लागले, कुठून श्वास घ्यायला लागले, सोडायला लागले, हातपाय वापरे करायला लागले, ते पाहिल्याने तुमचा व्यायाम होईल का? बरेच जण पहाटे उठतात आणि आस्था चॅनलवरती रामदेव बाबाचा व्यायाम बघतात, स्वतः काहीच करते, नुसतं बसून राहतात. बनल का त्यांचं शरीर? बनणार नाही. व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही अटेंड केले, शिक्षकांनी शिकवलेले वर्ग केले, शाळा केले, सगळ्या गोष्टी केल्या, पाहिल्या जर तुमच्या लक्षात बसत असेल, ऐकल्या लक्षात बसत असेल तर नो डाऊट तोच तुमचा अभ्यास. परंतु जर तसं होत नसेल, त्याच्यासाठी घरी आल्यानंतर तुम्हाला आज शिक्षकांनी काय शिकवलंय हे सर्वात महत्वाचं. आणि म्हणून त्यासाठी काय करायचं, जी रफ वही आपण शाळेमध्ये वापरतो त्याच्यावरती तारीख टाकायची. त्या तारखेमध्ये समजा पहिला पिरियड मराठीवरती लिहायचं, मराठी शिक्षकांनी काय शिकवलं ते मुद्दे लिहून घ्यायचे, सगळ्या विषयाचे लिहून घ्यायचे. रात्री त्या तारखेनुसार त्याच दिवशी रात्री लगेच ते मुद्दे रिवाईज करायचे. काय शिकवलंय ते पुस्तकात बघायचं. त्याच वेळेस तो अभ्यास झाला पाहिजे. त्याला म्हणायचं मित्रांनो अभ्यास म्हणजे काय, याला म्हणतात अभ्यास. एकखटी अभ्यास होत नसतो. परीक्षा जवळ आल्यानंतर नाही. बऱ्याचदा असे खूप म्हणी सांगितल्या जातात, ताण लागल्यावर विहीर खोदणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. परंतु आज आपण पहिला मुद्दा चर्चेला घेतलेला अभ्यास म्हणजे काय. शालेय स्तरावरती, शालेय जीवनामध्ये तुम्हाला हे करायचं. दुसरं महत्वाचं की हे मला का करायचं, तिसराही मुद्दा आहेच आपल्याकडं, त्याची आपण चर्चा करणार आहोत. परंतु तत्पूर्वी ह्या ज्या पहिल्या मुद्द्यावरती चर्चा करत आहोत तर हा असतो अभ्यास. आणि ह्या अभ्यास करत असताना बालदोस्तांनो स्वतःला ओळखा अगोदर की आपल्याला किती वेळेस लिहावं लागतं, किती वेळेस वाचावं लागतं, काय करायला पाहिजे, तेव्हा माझ्या लक्षात राहतं. हे एकदा की तुम्हाला समजलं की निश्चितच पहिला मुद्दा तुम्हाला क्लिअर होईल. अभ्यास म्हणजे काय. म्हणजे मग हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही प्रयत्न करून बघा. समजा अननोन गोष्ट तुम्हाला 29चा पाढा पाठ नाही, 29चा पाढा पाठ करा. एकदा पाढा म्हणून बघा, पाहून 5-10 मिनिटं थांबा. तो पाढा पुन्हा तुम्हाला कितीपर्यंत म्हणता येतो, 21, 29, 28 इथपर्यंत म्हणता आला. तिसरं आठवलंच नाही, 29 तरी किती. पुन्हा एकदा पाढा वाचा, पुन्हा 10-5-10 मिनिटांनी ट्रायल करा, कितपर्यंत गाडी पोहोचते. असं करत करत त्याच्या नोंदी घ्या. मग तुमच्या लक्षात येईल की मला इतक्या वेळेस वाचल्यानंतर लक्षात राहत. मग हा कॉन्फिडन्स येईल, त्याला म्हणतात अभ्यास. समजलं. अशा पद्धतीने स्वतःच्या क्षमता ओळखण्यासाठी स्वतःवरती तुम्हाला प्रयोग करावा लागतील, त्याला म्हणतात अभ्यास. जे की आपला पहिला मुद्दा आपण या ठिकाणी क्लिअर करत आहोत. आणि हे करायचं शिक्षण घेत असताना ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तर आता बालदोस्तांनो याच्या पुढचा मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत. अभ्यास म्हणजे काय हे आपण बघितलं. यामध्ये पुन्हा एकदा 2 मिनिटांमध्ये रिवाईज करतो. जे तुम्हाला शाळेमध्ये शिकवलेलं आहे, कॉलेजमध्ये शिकवलेलं आहे, सिंपल मी तुम्हाला सांगतो. रफ होईन. आता बरेच जण सॅकमध्ये पॅड नेतात, पेपर्स नेतात, कोरे रुलिंग पेपर न्या किंवा कोरा कागद.
कोरे कागद घेतले, रफ वही सोबत न्यायची काही गरज नाही. त्या पॅडला तो कागद लावला तुम्ही, वरती तारीख टाकली, सन्माननीय गुरुजन वर्गाचं नाव टाकलं, मराठीचा पिरियड आहे मराठी, कोणकोणते मुद्दे शिकवले तेवढे लिहून घ्यायचे. दुसरा तास आहे गणिताचा, गणिताचे कोणकोणते मुद्दे आहेत ते सोडवलेले गणित त्याच्यावरती लिहून घ्यायचे, ते मुद्दे लिहून घ्यायचे. अशा पद्धतीने शाळेमध्ये 5-6 पिरियड होतात ते दररोजचे लिहून घ्यायचे. संध्याकाळी घरी गेल्यानंतर सर्वात सुरुवातीला, आता कोरोनाचा कालावधी, याच्यापूर्वी आमच्यावरती तसे संस्कार केलेले आहेतच. घरी गेल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे. तुमचं खेळणं वगैरे काय ग्राउंडवर झालेलं असतं. हातपाय धुवून घेतल्यानंतर जी काही तुमची दिनचर्या असेल त्या दिनचर्येमध्ये साधारणतः 7-7:30 पर्यंत तुमचं जेवण झालं. 7:30 पर्यंत तुमचं जेवण झाल्यानंतर 7:30 ते 9 एवढा 1.5 तास संध्याकाळी तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळतो. टीव्ही न पाहता, मोबाईल न खेळता, ह्या गोष्टीवरती नंतर आपण कधीतरी चर्चा करणारच आहोत. 1.5 तासामध्ये वर्गात काय शिकवलं त्या सगळ्या याचे मराठीचं पुस्तक उघडा, गाईड उघडा, तो धडा वाचून घ्या. सरांनी काय शिकवलंय, काय सांगितलंय, हे अप टू डेट स्वतः करायचं सगळ्या पिरियडचं. हे सगळं तुम्ही करून घेतलं, ही झाली तुमची रिव्हिजन. त्याला म्हणतात अभ्यास. हा तुम्हाला करायचा एकदम सोपं टेक्निक. 9ला तुमचा अभ्यास संपल्यानंतर 9:10 तुम्ही झोपले पाहिजे. आलं लक्षात? 9:10 झोपायचं. झोपायच्या अगोदर 1 तांब्याभर पाणी प्यायचं, म्हणजे पहाटे लवकर जाग येते. आता पहाटे उठल्यानंतर साधारणतः सर मी किती वाजता उठू, खूप थंडी वाजते, आमच्या घरात सगळे झोपलेले असतात, असे बरेचसे प्रश्न राहतात. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुमच्यामध्ये. जर तुम्हाला ते करावं वाटत असेल तर हा व्हिडिओ त्यासाठी उपयोगी. आता पहाटे 4:30 वाजताचा टाइम तुम्ही ठेवा. म्हणजे 9 ते 9:10 सुरुवात केली तर समजा 3 तास ते 12 वाजेपर्यंत, पुढचे 4.5 तास म्हणजे 7.5 तास तुम्हाला साऊंड स्लीप आली पाहिजे, एकदम शांत झोपले पाहिजे. तर मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तुम्ही प्रकृतीने कणखर राहता, तर जीवनामध्ये तुम्हाला सुदृढ आयुष्य जगायला भेटेल. आता बालदोस्तांनो, मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, 4:30 वाजता उठल्यानंतर तुम्ही लगेच अभ्यासाला बसू नका, बिलकुल नाही. 4:30ला उठल्यानंतर अगोदर बघा घरातली कामं कोणकोणती आहेत, कोणकोणते कामं आईला करावं लागतात. तेवढ्या अर्ध्या तासामध्ये घरात कोणालाही डिस्टर्ब न करता तुमचं तुम्ही व्यवस्थित शुचिर्भूत व्हायचे. म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला टॉयलेटला जाऊन यायचे. पहाटे उठून 5च्या अगोदर पोट साफ होणं अत्यंत जरुरीचं आहे. टॉयलेटला जाऊन यायचे, हातपाय स्वच्छ धुवायचे. तोपर्यंत तुम्हाला पाणी गरम करायचे, गरम किंवा गार पाण्याने काय असेल ते, किंवा तत्पूर्वी तिथून आल्यानंतर तुम्ही 15-20 मिनिटं बाहेर फिरायला जाऊ शकता. फिरायला जा, थोडाफार व्यायाम करा, रनिंग करा, दोरीवरच्या उड्या मारा, उडबाशा काढा. अशा पद्धतीने हे सगळं करून 5:30 वाजता तुम्ही घरी वापस आले पाहिजे. आल्यानंतरची घरातली तुमची करण्यायोग्य जेवढी कामं आहे तेवढी कामं करायची. आणि 5:30 ते 6:30 पर्यंत तुमचे क्लासेसचा टाइम असेल काय असेल तर पहाटेच्या या वेळेमध्ये 1 तास वेळ तुम्हाला अभ्यासासाठी काढायचा. मग जे विषय तुम्हाला अवघड गेलेले आहेत, जे विषय तुम्हाला समजलेले नाही, ते सकाळी तुम्ही शांत चित्ताने वाचून घेऊ शकता. सगळे विषय काही तुम्हाला एकखटी वाचता येणार नाही. आणि म्हणून मग बालदोस्तांनो अशा पद्धतीचं शेड्यूल बनवा. पण पहाटे झोपेतून उठल्यानंतर त्या अंथरुणावरती अभ्यास करायचा नाही. उठल्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित टॉयलेटला जाऊन आल्यानंतर अगोदर बाहेर फिरायला जा, फिरून या, व्यायाम करा. 5वी 6वी 7वी पासून ही सवय लावून घ्या. 1 तास त्याच्यासाठी द्या. 24 तासातील 1 तास स्वतःसाठी वेळ द्या. रनिंगला जा, जर तिथं रनिंग शक्य नसेल तर दोरीवरच्या उड्या मारा. जागच्या जागेवर तुम्ही उडबाशा काढू शकता, सूर्यनमस्कार काढता येतील. अशा पद्धतीने शरीर तुमचं कणखर बनेल. आणि 1 तास स्वतःला दिल्यानंतर 1 तास अभ्यासाला द्या, 5:30 ते 6:30. मग अभ्यास करा. त्याच्यानंतर मग तुमचं स्नान वगैरे, नाश्ता, क्लास, शाळा, कॉलेज काय असेल त्या दिवसभरातल्या बांगडी, खेळ, मित्र मैत्रिणी, या सगळ्याच्या दरम्यान बघा तुम्ही हा पूर्ण फुल पॅक टाइम राहतो. कुठेही मोबाईलला वेळ भेटत नाही. असं केलं तर समजलं. आणि मग या दरम्यानची ही जी प्रक्रिया आहे तर याला म्हणतात अभ्यास. जो की आता आपल्याला करायचा आहे त्याच्यासाठीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मला आलेले अनुभव 1991 सालापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी शिकवतो आणि हजारो विद्यार्थ्यांबरोबर माझी चर्चा झालेली, संभाषण झालेलं आहे. त्या सगळ्यांतला हा सगळा अनुभवाचा सार मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आता मित्रांनो आपण पुढचा मुद्दा चर्चेला घेऊया. पुढचा मुद्दा आहे अभ्यास कसा करावा. कसा करायचा अभ्यास? झोपून करायचा आहे, उभं राहून करायचा आहे, बसून करायचा आहे,
वेगवेगळं. मागे एकदा असाच एक व्हिडिओ ब्लॅक अँड व्हाईटमध्ये मी बघितला होता. मला वाटतं पु ल देशपांडेंचा तो चित्रपट असेल. त्याच्यामध्ये शेंडी असते त्या मुलाला. तो काय करतो, त्या शेंडीला एक दोरी गाठ बांधतो आणि त्या दोरीची गाठ खुटीला बांधतो आणि अभ्यासाला बसतो. म्हणजे झोप आली अशी डुकली मला तटकन ती खुटीची त्याला शेंडीचा झटका बसतो, लगेच पुन्हा उठतो. काही जण अभ्यास करताना चहाची सवय लावून घेतात, काही जण कॉफीची सवय लावून घेतात, काही जण रात्रभर जागतात, परीक्षा आल्यानंतर दिवसभर जागतात, 10-10, 12-12 तास अभ्यास करतात. ह्या अशा ढोर मेहनत करायच्या सवयी जर तुम्ही पहिल्यापासून लावल्या तर मग मात्र अवघड आहे. कारण काय की अभ्यासाबरोबर तुमचं शरीरही टिकलं पाहिजे ना, शरीरानेही साथ दिली पाहिजे. नो डाऊट आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला 24 तासापैकी 16 तास अभ्यास करावा लागतो, मान्य आहे मला. परंतु मग मित्रांनो याच्यात शरीराकडे दुर्लक्ष होतं आणि मग हे काय होतं तर लहानपणापासून अभ्यासाच्या चांगल्या सवयी लावलेल्या नसतात आणि त्या चांगल्या सवयी लावलेल्या नसल्यामुळे मग पुढं मोठं झाल्यानंतर या असं टेन्शन येतं. आणि म्हणून लहानपणापासूनच्या या सवयी लावून घ्या. मुद्दा जो दुसरा आपण चर्चेला घेतलेला आहे तो मुद्दा आहे अभ्यास कसा करावा. याचा जगाच्या पाठीवर कुठंही असा पर्टिक्युलर फॉर्म्युला नाही. व्यक्तिपरत्वे, मूलपरत्वे, विद्यार्थी परत्वे हे वेगवेगळे आहे. मग असे सांगितल्याप्रमाणे काही जणांना खुर्ची टेबल लागतं अभ्यासावरती, सवय राहते. काही जण खाली मांडी घालून बसतात, काही जण लोळून अभ्यास करतात, काही जण झोपून अभ्यास करतात. वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. आता अभ्यास करत असताना मगाशी सांगितल्याप्रमाणे पुढं यामध्ये चर्चा करत असताना एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची की आपल्याला नेमकं कम्फर्टेबल कसं होतं, कशा पद्धतीने बसून, झोपून, खुर्चीवर, टेबलवरती. काही जणांना रेडिओवरती गाणं ऐकत, टेपवरती किंवा मोबाईलवरती बारीक आवाजात गाणं ऐकत अभ्यास करायची सोय असते. अशा पद्धतीने बालदोस्तांना आपल्याला नेमकं काय केल्यानंतर अभ्यासात इंटरेस्ट येतो हे स्वतःचा इंटरेस्ट शोधा. असं काही नसतं अभ्यास सोडून तुम्ही त्या इंटरेस्टच काम करत असाल तर तसं काही करू नका. आणि म्हणून मग अभ्यास करत असताना ह्या सवयी आपल्या कोणत्या आहेत, आपल्याला कशा पद्धतीने बसून अभ्यास करता येतो, कशा पद्धतीने आपल्या लक्षात राहतं, जास्तीत जास्त स्टॅमिना आपला कसा टिकतो, हे सगळं तुम्हाला पाहणं अत्यंत जरुरीचं आहे. आणि म्हणून मग तशा पद्धतीने एकदा की तुम्ही स्वतःला ओळखले की असं केल्यानंतर माझा जास्तीत जास्त स्टॅमिना मी इतक्या वेळ बसू शकतो, तर या सगळ्यातून मग तुम्हाला त्या अभ्यासाचं टेक्निक आत्मसात. म्हणजे इथं पर्टिक्युलर असं काही सांगता येत नाही. मी बघितले बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वर्गात शिकवत असताना त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात राहायचं, त्याच्यामुळे घरी त्यांना वेगळे काही प्रयत्न करायची गरज पडत नव्हती. आता त्याच्यातले तुम्ही जर असाल निश्चितच चांगली गोष्ट आहे. परंतु मग तसं जर नसेल तर मग बालदोस्तांनो तुम्हाला हे अगोदर याचा शोध घ्यावा लागेल. काही जणांना काय असतं की टीव्ही सुरू असतानाही त्यांचा अभ्यास होतो, मधून ते लगेच गणित सोडताना टीव्हीकडे बघतात. नो डाऊट ज्याची त्याची सवय आहे. प्रत्येकाला काही या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सेपरेट रूम उपलब्ध नाहीये, अभ्यासिका उपलब्ध नाहीये. साठी ते स्वतःवरती अवलंबून आहे कशा पद्धतीने तुम्ही करणार आहात. आणि म्हणून या मुद्द्यामध्ये आपल्याला जास्त विश्लेषणात्मक जात असताना तुम्ही स्वतः ठरवात की तुम्हाला मित्रांसोबत अभ्यास करण्यात मजा येते. काही जण एकलकोंडे राहतात, स्वतंत्ररित्या अभ्यास करतात. असे वेगवेगळे विषय किंवा वेगवेगळ्या खोडीनुसार, त्याला खोडी हा शब्द मराठवाड्यात वापरला जातो, असे बरेचसे मुलं आहेत. आता माझ्याकडे माझ्या अनुभवातून एक मुलगा माझ्याकडे होता, तो क्लासमध्ये कधीच बसत नव्हता. क्लासच्या बाहेर पायरीवर बसायचं. तो म्हणायचा सर तुम्ही इतकं सुंदर आणि छान शिकवता की माझ्या लगेच लक्षात राहते. एकच वही राहायची आणि विशेष म्हणजे तो पायरीवर बसून सगळं शिकून घ्यायचा. ती वही तिथंच ठेवायचं पायरीवरच आणि तसाच निघून जायचं. ती वही उचलून मला क्लासमध्ये आणून ठेवावं लागायची आणि वही भरली ती क्लासवरच जमा राहायची. तो वही सुद्धा घरी नेत नव्हता, पेन सुद्धा नाही. तरी त्याचं उत्तम शिक्षण झालं, आज तो चांगल्या नोकरीला आहे. आणि म्हणून ती प्रत्येकाची सवय राहते. काही विद्यार्थी, एक विद्यार्थी माझ्याकडे आला, तो आता CA आहे, औरंगाबादला तिची स्वतःची फर्म आहे. मला चांगलं आठवतं साधारणतः 2003-2004 साली तो माझ्याकडे 11वी-12वीला होता. 2 वर्ष. 2 वर्षामध्ये मित्रांनो तुम्हाला खोटं वाटेल त्यांनी एकही अक्षर वही उरलेलं नाही, काहीच नाही. घरून यायचा आष्टीतून, कॉलनीमध्ये जायकवाडी वसाहतीमध्ये त्यावेळेस घरी क्लास होते, जायकवाडी वसाहतीमध्ये येऊन नुसतं क्लासमध्ये असं बसून राहायचं, बस झालं. मी संतोष काही लिहून घेतो आणि काही लिहायची गरजच नाही सर, तुम्ही बोर्डवर लिहिलं मला सगळं समजतं, सगळं लक्षात राहतं, मी कशाला लिहू. मी म्हणतो बरोबर आहे तुझं, काहीच गरज नव्हती लिहायची. त्याने 12वी झाल्यानंतर CA फाउंडेशन वगैरे कंप्लीट करून तो 4, 4.5, 5 वर्षातच CA झाला.
आणि म्हणून लिहून घ्यायलाच पाहिजे असं नाहीये. हा एक अभ्यासाचा प्रकार राहतो, एक टेक्निक असतो. अशी जर सवय तुम्हाला लावली स्वतःला, अशा पद्धतीने तुमचं जर मन एकाग्र होत असेल, कॉन्सन्ट्रेशन होत असेल, तर काही तुम्हाला लिहून घ्यायची काहीच गरज नाही. आणि तशा पद्धतीने आपले सेन्सेस डेव्हलप करा. आम्ही नाही केले, आमच्या पिढीला असं कोणी सांगायला नव्हतं, आमच्या पिढीला असं काही युट्यूब नव्हतं, आमच्या पिढीला असं तुमच्यासमोर तुम्हाला समजावून सांगायला, मार्गदर्शन करणं असं काही नव्हतं घडत. मला त्या विद्यार्थ्याचं उदाहरण यासाठी सांगितलं की मी त्याचं जीवन, त्याचे 2 वर्ष प्रत्यक्ष बघितले. एकही अक्षर त्यांनी कधी लिहिलं नाही. गणित ज्यावेळेस मी समजावून सांगायचं तो समजून घ्यायचा, फक्त काय गणित सोडवायला त्याला अडचणी यायच्या, पण तो तोंडी सांगायचे, सर असं असं आहे ना, असं असं आहे ना, मग असं असं उत्तर येईल. यावरती त्यांनी आमच्या आष्टीमध्ये, आष्टीसारख्या आमच्या सुप्रसिद्ध गावामध्ये 12वी काढून आज तो CA आहे. आणि म्हणून अभ्यास कसा करावा, तर हा प्रत्येक त्या विद्यार्थ्यानुसार वेगवेगळा प्रकार राहतो. काही विद्यार्थी 2च मिनिटात त्यांचा गृहपाठ बघितलं, होमवर्क दिल्यानंतर ते शाळेमध्ये देतच कंप्लीट करून टाकतात आणि मस्तपैकी खेळत येतात. आणि काही जण शाळेतून लिहून घेतात, घरी येऊन आई वडिलांना अभ्यासदार करतात. आता काही ठिकाणी तुम्ही बघितलं शहरामध्ये, काही विद्यार्थ्यांचा गृहपाठ पूर्ण घेण्यासाठी शिक्षक लावले, ते शिक्षक घरी जाऊन त्या विद्यार्थ्याचा गृहपाठ घेतात. एवढे हुशार विद्यार्थी आता तयार झालेले आहेत. म्हणजे असे प्रकार आहेत. आता मी तर म्हणतो त्याच्या पुढे काही दिवसांनी लोक शाळा शिकण्यासाठी कोणाला रोजगार लावली, जसं 3 Idiots पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं तसं काही प्रत्यक्षात घडू नये म्हणजे झालं. तर म्हणून हा दुसरा मुद्दा तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला सोडून द्यावा लागतो की हा वृत्तीपर्यंत त्याच्या विद्यार्थ्यावरती अवलंबून असतो. आता वळूया मित्रांनो तिसऱ्या मुद्द्याकडे, की अभ्यास का करावा. हे सर्वात महत्वाचं आहे. आपला मुलगा, पालकांना मी सांगतो, आपला मुलगा अभ्यास करत नसेल ना, सिंपल आहे, त्या मुलाला हॉटेलमध्ये घेऊन जा. त्या ठिकाणी लहान लहान मुलं हॉटेलवर काम करतात, त्यांची ती मुलं बघायला लावा. त्या मुलाला झोपडपट्टीतून फिरून आणा. त्या मुलाला लहान मोठे कामं करणारे छोटे छोटे मुलं दाखवा. आणि मग त्याला घरी येऊन सांगा की यांच्यावर ही वेळ का आली, हे आज बेकार का आहे. मग त्याच्या लक्षात आणून द्या की बाबा तू अभ्यास केला नाही तर पुढच्या तुझ्या आयुष्यामध्ये तुला जीवन जगण्यासाठी काहीतरी कला अवगत असणं अत्यंत जरुरीचं आहे. त्याच्यासाठी तुला अभ्यास करणं जरुरीचं आहे. आणि म्हणजे सर्वात सोपं, जसं विनोबा भावे गीता या ग्रंथामध्ये म्हणतात की स्पष्टपणे मराठीतून, ज्यांना लक्ष्मीचं वरदान नसतं त्यांनी सरस्वतीची आराधना करावी. म्हणजे ज्यांच्याकडे पैसा अडका नाहीये तर त्यांनी सरस्वतीचे म्हणजे अभ्यास करावा. अभ्यासाद्वारे ते तुम्ही प्राप्त करू शकता. आणि म्हणून बालदोस्तांनो, मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, लक्षात घ्या, लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्ही पण एकमेकींच्या सवती आणि विष्णुपत्नी असल्यामुळे या दोघी एकत्र नांदत नाही, परंतु सरस्वतीच्या मागून लक्ष्मी येते. याचा अर्थ ज्ञान असेल तर त्या ठिकाणी पैसा येतो, पैसा असेल त्या ठिकाणी तुम्हाला ज्ञान विकत घेता येईल, किंवा पैसा असेल त्या ठिकाणी तुम्हाला ज्ञान असेल असं होणार नाही. आणि म्हणून अभ्यास का करावा, तर आपली जी काही परिस्थिती आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी, काहीतरी नवीन करण्यासाठी, उपजीविकेचं साधन प्राप्त होण्यासाठी, त्यासाठी आपल्याला अभ्यास करणं जरुरीचं आहे. कारण काय होतं की बिझनेस असेल, व्यवसाय असेल, त्यानंतर एखादी नोकरी असेल, हे सगळं प्राप्त करण्यासाठी तुम्ही सुशिक्षित असणं आणि चांगल्या दर्जाची सुशिक्षित असणं अत्यंत जरुरीचं आहे. हा क्रायटेरिया आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. अभ्यास जर नसेल तर मग मात्र होतं काय की आपल्याला शारीरिक कष्ट म्हणजे मोलमजुरी करून जीवन जगावं लागतं. हे ज्यावेळेस आपल्या मुलामुलींना आपण समजावून सांगू, त्याला जर उदाहरण दाखवले की हा व्यक्ती डॉक्टर का झालेला आहे, दवाखान्यात गेला हा व्यक्ती डॉक्टर का झालेला आहे, कशामुळे हा डॉक्टर आहे, कशामुळे हा वकील आहे, कशामुळे हा शिक्षक आहे, तुझे शिक्षक तुला का शिकू शकतात, त्यांचा इन्कम काय, त्यांना पगार किती आहे, हा कशामुळे पोलीस आहे, पोलिसाला पगार किती आहे, PSIला पगार किती आहे, त्याचबरोबर त्याच्यासोबतचा जो मोलमजूरला जातो त्याला किती पैसा मिळतो, त्याचं लिव्हिंग स्टँडर्ड कसं आहे, याचं लिव्हिंग स्टँडर्ड कसं आहे, हे ज्यावेळेस त्याला आपण प्रॅक्टिकली सांगू त्यावेळेस त्याच्या लक्षात येईल की आपण अभ्यास का करावा. आज रोजी बिझनेस करायला सुद्धा खूप ज्ञान लागतं, खूप हुशारी लागते आणि ती अक्कल हुशारी आता अभ्यास केल्याशिवाय आपल्याला प्राप्त होणार नाही. येणाऱ्या काळामध्ये बालदोस्तांना तुम्हाला 60-70 वर्षाच्या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रचंड जगामध्ये दर तासाला, दर मिनिटाला, दर सेकंदाला खूप मोठे बदल घडत आहेत. ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये आपल्याला त्याला सामोरं जायचं तर फक्त ज्ञानाची कास धरूनच पुढे जायचं आहे. जी काही जग प्रगत आहे, युरोप कंट्री प्रगत झाली तर ती केवळ शिक्षणामुळे झाली, अभ्यासामुळे झाली. शिक्षणामुळे, अभ्यासामुळे या ठिकाणी ऑनलाईन सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत.
यांनी जर शिकलेच नसते तर युट्यूब चॅनल आलेलं नसते, यांनी जर शिकलेच नसते तर युट्यूब चॅनलपर्यंत पोहोचायला इलेक्ट्रिसिटीचा शोध लागलेला नसता, व्हिडिओ ऑडिओ काय हे लोकांना कळालं नसतं. हे सगळं अभ्यासातून येतं. हे ज्यावेळेस आपण आपल्या पाल्याला सांगू तर त्यावेळेस निश्चितच मला खात्री आहे मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, की अभ्यास का करावा हे आपल्या पाल्याला तुम्हाला कळलं. तुमची परिस्थिती फक्त बदलू शकते अभ्यासाने आणि तो तुम्हाला करायचा आहे. या संबंधीची चर्चा आपण आजच्या पहिल्या भागामध्ये केली. पुढच्याही भागामध्ये आपण भेटणारच आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास निश्चित लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला या व्हिडिओ खालच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आवडला नाही तरी देखील कळवा. तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रियांचं मी खूप खूप स्वागत करतो. मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामादेवी संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस, आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना, तुम्हाला या 2020 सालच्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आनंदात राहा, सुखी राहा. कोरोना लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये मास्क बांधूनच बाहेर जा. आपल्याबरोबर समाजाचीही काळजी घ्या. स्वतःही सुरक्षित राहा. स्वतःचं कुटुंब सुरक्षित ठेवा. फटाके मोठे जास्त वाजवू नका. या सगळ्या सूचनांसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.